नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करावी लागणार नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। वयाची अट देखील तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 26/7/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमचे काय लागेल, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभाग यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी मित्रांनो, समुपदेशक या पदासाठी वॅकन्सी निघालेल्या आहेत। या पदासाठी शैक्षणिक अर्हता जी आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची समाजकार्य या विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच MSW झालेले असेल, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयात कला शाखेची पदव्युत्तर पदवी म्हणजेच MA फिजिओलॉजी तुमचं झालेलं असेल, किंवा ॲडव्हान्स डिप्लोमा इन फिजिओलॉजीमध्ये तुमचं झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी तुमचा 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे। त्यामध्ये शासकीय असेल, निमशासकीय असेल किंवा मोठ्या खाजगी संस्थेमधील असेल, असा 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। तर मित्रांनो, ही जी नेमणूक आहे राज्य परिवहन महामंडळाच्या आवश्यकतेनुसार मानतत्वावरती नेमणूक तुमची करण्यात येणार आहे। मासिक मानधन 4,000 रुपये तुम्हाला देण्यात येईल प्रथम वर्ष। त्यामध्ये तुम्हाला महिन्यातून कमीत कमी 3 वेळा भेट देणं या ठिकाणी आवश्यक आहे। या ठिकाणी अर्ज जे आहेत तुम्ही 26/7/2024 पर्यंत या ठिकाणी करू शकता। ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे। फुलस्केप पेपरवरती टंकलिखित करून स्वतःचा फोटो त्यावर चिटकून अर्ज तुम्हाला शाळा सोडल्याबाबतचा दाखला, शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडायचा या ठिकाणी आहे। आणि सदर अर्ज जो आहे नाशिक विभागाच्या विभाग नियंत्रक यांच्या नावे या ठिकाणी करायचा आहे। त्यासाठीचा ॲड्रेस या ठिकाणी आहे विभागीय कार्यालय ND पटेल रोड, शिंगाडा तलाव, गडकरी चौक, नाशिक। या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असे नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।